नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं होतं, तर मग कुरमुऱ्यापासून बनवला डोसा. तर चला बघूया कसा बनवला. तर इथे मी 4 मोठे वाटी कुरमुरे घेतले आणि त्याच मापाने 1 पेला पाणी घेतलंय. ह्याला भिजत घातलेलं 2 मिनिटात कुरमुरे नरम होतात. मग त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. फिरवून झाल्यावरती त्याच्यामध्ये 1/4 कप बेसन, 2 चमचे मैदा, 1 मोठा वाटी रवा हे घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये 1.5 पेला पाणी घालून एकदम याचं फाईन असं डोस्यासारखं बॅटर तयार करायचं. तर आता आपलं हे बॅटर तयार झालंय. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, अर्धा कपच्या आसपास. मिक्स करायचे, चवीनुसार मीठ घालायचे. तर असं आपलं हे बॅटर तयार झालंय. इथे मी 1 पॅकेट इनोचं घातलंय, मिक्स करायचंय. आता ना मी इथे डोस्याचा तवा ऑलरेडी तापत ठेवलेला. 2 ते 3 मिनिटं ह्याला छान फुल गॅसवरती तापत ठेवायचंय. मग ह्याला थोडंसं तेल फिरवायचंय आणि पाणी शिंपडून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचंय. लो फ्लेम करून मग आपल्याला ह्याच्यावरती डोसा घालायचा आहे. असं केलं ना की तवा एकदम नॉनस्टिक सारखा बनतो आणि पहिला डोसा पण उत्तम निघतो. तर हा माझा पहिला डोसा आहे. तर अशा प्रकारे घालून 2 पळी घालायचे, मग ह्याला झाकण ठेवायचं, पलटायचं आणि तयार झाला आपला डोसा. सेम प्रोसिजर आता मी उत्तप्पा करणार आहे. तर इथे मी 2 पळी तयार बॅटर घातले. तर उत्तप्पा थोडा जाडा असतो, तर ह्याला काही जास्त पसरवायचं नाही. झाकण ठेवायचं 2 मिनिटं आणि मग ह्याला पलटून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला सुपर सॉफ्ट असा उत्तप्पा तयार होतो. आता मी इथे चीज डोसा बनवणार आहे. तर सेम प्रोसिजर, तेल लावायचं, पाणी घालायचं. इथे मी 3 पळी डोस्याचं बॅटर घेतलं कारण का मला थोडा मोठा डोसा हवा होता. आता याच्यावरती आपण चीज ग्रेट करायचंय आणि लो फ्लेम वरती ह्याला होऊ द्यायचंय, म्हणजे तो असा चांगला खालून क्रिस्प होतो. ब्राऊन झाला की ह्याला आपल्याला रोल करून घ्यायचंय. तर आता बघा आपला हा खालून डोसा असा ब्राऊन झालाय. ह्याला एकदम लो फ्लेम वरती करायचं, मग छान असा कुरकुरीत होतो. तर अशा प्रकारे आपले डोसे बनवून तयार झाले. तर मग कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.